माझं स्वप्न तर काय नाहीये, फक्त असं एवढं मोठं व्हायचंय की आपण असं एखादी व्यक्ती आपल्याला जर हेल्प मागितली आणि आपण तो माणूस इथून परत नाही गेला पाहिजे. फक्त एवढंच मोठं माझी व्हायची इच्छा आहे. काय नाही, प्लीज एखाद्या तृतीयपंथीला वाईट समजू नका किंवा त्यांना वाईट बोलू नका. ही माझा हात जोडून विनंती आहे. प्रत्येक जणच तसे नसतात, काही जण खूप चांगले असतात. प्लीज तुमचा दृष्टिकोन बदला. असं एखाद्याला वाईट बोलू नका प्लीज. एखाद्याला जर तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तर वाईट देखील त्यांना बोलू नका आणि कोणाला काही चिडवत बसू नका. मेन म्हणजे कोणाची मापं काढत बसू नका. मम्मीच माझी तेवढी जवळ घेतली, तरी पण त्यांना वाटत होतं, तेव्हा माझे केस वगैरे मोठे होते आणि मी असं साडीमध्येच गेले होते, पण त्यांना वाटत होतं की नाही आपल्या मुलग्यानं असं करू नये. त्यांना अजून होप होती की नाही मी परत आणि हाय अशी होईन. पण मी सगळं माझं सर्जरी वगैरे केले होते, त्यामुळे ते इम्पॉसिबल होतं सगळ्या गोष्टी. मग हळूहळू माझ्या आत्यांनी वगैरे सांगून त्यांना फरक पडला. मग त्यात त्यांनी एक्सेप्ट केलं. नंतर मग आता काय सगळं रेग्युलर नॉर्मल आहे घरात, असं काहीच विषय नाही. हां, मी अजून गावं वगैरे मागायला जाते. असं आष्ट्यात जाते, वाळव्यात जाते, इस्लामपूरमध्ये जाते, परत कुपवाडमध्ये जाते आणि कळंबीमध्ये जाते. इथं असते. जिथं मला ओळखतं तिथं मला एकदम कम्फर्टेबल वाटतं. एकदम माझं खूप मला माझी तारीफ करतात, मला खूप रिस्पेक्ट देतात, त्यामुळे मला छान वाटतं असं.